श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आता प्रत्येक गुरुवारी या महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतात तेवढे त्या महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतात तेवढे आपण त्या गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करत असतो. पहिल्या गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सुरुवात होते आणि शेवटचा जो गुरुवार येतो तर तो उद्यापनाचा गुरुवार येत असतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं, कधी कधी 5 येतात तर कधी कधी 4 गुरुवार येतात, परंतु यावर्षी 4 गुरुवार आलेले आहे, म्हणजेच उद्यापन हे 4थ्या गुरुवारी आपण करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्या कधी आहे किंवा नैवेद्य आपल्याला देवीला कोणता दाखवायचा आहे, मुलींना बोलावं का सुवासिनींना बोलायचं आहे, तसेच आपण जो देवीसाठी कलशातील नारळ ठेवलेला आहे तर त्या नारळाचं काय करायचं, ज्यांना काही प्रॉब्लेम आला असेल त्यांनी उद्यापन कधी करायचं, सूतक आले असेल तर काय करायचं, तर हा सर्वही तुमच्या प्रश्नांची उत्तरं हे आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा. तर सगळ्यात आधी शेवटचा गुरुवार म्हणजेच 18 डिसेंबर या दिवशी आलेला आहे. म्हणजे 4 गुरुवार आहे तर त्यातला शेवटचा गुरुवार तो, म्हणजेच आपण अमावस्यापर्यंत जेवढे असतात तेवढे गुरुवार धरत असतो उद्यापनाचा दिवस. नंतर पौष महिना लागत असतो तर तो आहे 18 डिसेंबर या दिवशी. आता बऱ्याच महिलांना असं वाटते की अमावस्या अमावस्या आहे तर अमावस्याचा दिवस कोणता आहे, तर अमावस्या ही बऱ्याच जणांना वाटतं की 18 तारखेला अमावस्या ही चालू होती, परंतु 18 तारखेला न चालू होता अमावस्या ही शुक्रवारी म्हणजेच 19 तारखेला पहाटे 5 वाजता चालू होते, तर ती संपते 20 तारखेला सकाळी 7:13 अमावस्या संपत असते. म्हणजेच आपल्याला ही पूजा आपल्याला गुरुवारीच करावी लागणार आहे. अमावस्याचा त्याचा काही संबंध येत नाही, अमावस्या दुसऱ्या दिवशी चालू होती. तर हा आपला प्रश्न संपलेला आहे, म्हणजे अमावस्या येतच नाही. तर प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या घरामध्ये राहावी किंवा असावी, किंवा आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, किंवा आपल्या हातून माता लक्ष्मीची जितकी जास्तीत जास्त सेवा होईल त्या पद्धतीने प्रयत्न करत असतं. तसेच आपल्या घरावरती आपल्या मुलाबाळांवरती आपलं जे सौभाग्य आहे ते अखंड राहण्यासाठी माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा करत असतं. तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, ती आपल्या घरामध्ये धनधान्यांनी भरलेली असावी यासाठी मनोभावे पूजा करत असतं. आता उद्यापन कसं करायचं आहे, तर उद्यापन अगदी भक्तिभावांनी करायचं आहे. म्हणजेच काय, तर लक्ष्मीचा आवडता दिवस म्हणजेच कोणता, तर गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं उद्यापन करायचं आहे. तर या दिवशी तुम्ही अगदी यथासांग म्हणजे तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता, तुम्ही ज्या पद्धतीने करत्या त्या पद्धतीने. म्हणजेच काय, तर सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला. लवकर उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला घरात छान असं स्वच्छ या दिवशी आपल्याला म्हणजे बऱ्याच आपण सांगतो की गुरुवारी फरशी पुसायची नसती, त्यासाठी आपण आदल्या दिवशीच फरशी पुसून घ्यायची आहे. म्हणजे गुरुवारच्या आदल्या दिवशीच फरशी पुसायची आहे, परंतु फरशी पुसत असताना आपल्याला त्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकायचे, हळद टाकायची आणि लिंबू टाकून ते आपल्या सगळ्या घरामध्ये या दिवशी फरशी न पुसता आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून निगेटिव्हिटी जी असेल ती आपल्या घरातली जाईल. त्यानंतर आपल्याला दरवाजाला सगळ्यात आधी आपला जो लाकडाचा दरवाजा असतो तर त्या लाकडाच्या उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे, कारण गुरुवारी हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहत असती आणि लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहत असतो. म्हणून हळदीचं लेपन अमावस्याला असेल किंवा गुरुवार असेल किंवा तुम्ही शनिवारी असेल या दिवशी हळदीचं लेपन करू शकतात. हळदीचं लेपन करताना तुम्हाला त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची, त्यानंतर आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे, नंतर आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला लिंबू टाकून त्याचं लेपन करायचं आहे आपल्या दरवाजाला. त्यावरती स्वस्तिक काढून छान अशी रांगोळी काढायची आणि दोन्ही बाजूनी 2 दिवे लावायचे आहे, जेणेकरून एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे आपल्याला कापूर टाकू शकतात किंवा लवंग टाकू शकतात, जेणेकरून निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येणार नाही. अशा पद्धतीने आपण या दिवशी सकाळची सुरुवात करायची आहे. त्यानंतर
तुम्हाला छान ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात त्या ठिकाणी छान असं पुसून घ्यायचं आहे त्या ठिकाणचं. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही जशी यथासांग पूजा करत असतात, तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही आरास करत असतात, डेकोरेशन करत असतात, त्या पद्धतीने तुम्ही देवीची पूजा करायची आहे, मांडणी करून घ्यायची आहे, नंतर कहाणी वाचायची. आणि आपल्याला पूजा ही शक्यतो तिन्ही सांजेच्या वेळेसच आपल्याला करायची आहे, जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न राहील. म्हणजेच आपल्याला ज्यावेळेस तिन्ही दिवे लागणीचा वेळ म्हणतो, म्हणजेच लक्ष्मी येण्याचा टायमिंग जो असतो त्या टायमिंगला तुम्हाला ही पूजा करायची आहे. तर तिन्ही सांजेला ही पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सुवासिनींना बोलवायचं आहे, कारण ही लक्ष्मीची पूजा आहे, त्यामुळे आपल्याला सुवासिनींनाच बोलवायचं आहे. म्हणजेच तुमच्याकडे सुवासिनी तुम्ही 5 बोलू शकता, 7 बोलू शकतात, 9 बोलू शकतात, 11, म्हणजे अशा विषम प्रमाणामध्ये तुम्हाला ह्या सुवासिनी बोलवायच्या आहे. आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांना दर्शन घ्यायला सांगायचं. त्यानंतर त्यांचे शक्य झाल्यास तर तुम्ही त्यांचे पाय पुसवा आणि त्यांना हळदी कुंकू लावा पायांना. त्यानंतर त्यांच्या कपाळी हळदी कुंकू लावा. नंतर तुम्ही जे पूजेसाठी जे सामान आणलेलं असेल त्यांची ओटी भरण्यासाठी, परंतु बऱ्याच ठिकाणी त्यांना फक्त फळं किंवा पानं वगैरेच दिले जातात. परंतु तसं न करता जे काही पुस्तक असतं, आपण जे माता लक्ष्मीची जी कहाणी वाचत असतो, तर त्याचे जर तुम्ही 5 सुवासिनीला बोलवलं तर 5 ते तुम्ही त्या पोथी आणू शकतात, जेणेकरून त्यांना तुम्ही एक एक प्रत त्याचं देऊ शकतात. सगळ्यात आधी आपल्याला जर तुम्ही ओटी भरणार असेल, तुम्ही जर ब्लाऊज पीसने ओटी भरणार असेल तर ब्लाऊज पीस घ्या. जर तुम्ही पान फूल ते देऊन देणार असेल तर सगळ्यात आधी पान घ्या, जोडविड्याचे पान घ्यायचं, त्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्यावरती खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. त्यानंतर एक फळं ठेवायचं, ती पुस्तिका असेल तर ती एक पुस्तिका द्यायची. त्यानंतर तुम्हाला फुलं ठेवायची आहे आणि ह्या सगळ्याही पूजेला तुम्हाला हळदी कुंकू लावून तुम्हाला त्या सुवासिनीच्या ओटीतच द्यायचं आहे हे सामान आणि त्यांची मनोभावे पूजा करायची, म्हणजेच त्यांचे पाया पडायचं आहे. या दिवशी ती सुवासीन मोठी असू किंवा छोटी असू तरी पण तुम्हाला तो मान द्यायचा आहे, जेणेकरून ती देवीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये आलेली असती, म्हणून आपण तिच्या पाया पडायचं असतं. त्यानंतर तिला जर आता तुम्हाला खूपच वाटलं त्यांना काहीतरी प्रसाद द्यावा किंवा एखादी भेटवस्तू द्यायची तर तुम्ही ती देऊ शकतात. प्रसादामध्ये तुम्ही शक्यतो त्यांना खीर किंवा गरम केलेलं दूध हे देऊ शकतात त्यांना खाण्यासाठी. किंवा बऱ्याच जणींना वाटतं आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांना तसं जाऊ द्यायचं नाही, म्हणून तुम्ही ह्या पदार्थ त्यांना देऊ शकतात. त्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की आता ही म्हणजे आम्हाला पिरियड आलेला आहे किंवा आम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे, तर आम्ही ही पूजा कशी करायची? तर अगदी सोपं आहे. तुम्ही या दिवशी तुमच्या घरातील जे कोणी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरात जर मुलगी असेल तर त्या मुलीला तुम्ही या दिवशी ही पूजा करायला सांगा. तुम्ही फक्त बाजूला बसायचं आणि त्या मुलीलाच प्रसादही तुम्ही बाहेरून एकतर विकत आणा किंवा तिला असं वेगळं सगळं तुम्ही कशालाही हात न लावता तिला करायला सांगायचं आहे, जेणेकरून तुम्ही त्या कोणत्याही वस्तूला हात लावलेला नसेल अशा वस्तू मुलीला करायला सांगायच्या. किंवा एकतर सगळ्यात सोपं बाहेरून प्रसाद आणायचा आणि सुवासिनींना बोलून त्यांची ओटी भरायची, एवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि जर बऱ्याच जणींना प्रश्न पडतो आता माझ्या घरामध्ये कोणीच नाही तर मग काय करायचं, तर तुम्ही काय करू शकता, तर पुढचा जो गुरुवार येईल त्या गुरुवारी तुम्ही महिलांना बोलून तुम्ही ओटी भरू शकतात त्यांची. त्यानंतर बऱ्याच जणींना असं वाटतं की आमच्या घरी सुतक येतं. आता सुतक हे अचानक येत असतं, आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे सुतक जर आलं असेल तर तुम्हाला या दिवशी उद्यापन करता येणार नाही. कारण उद्यापन करत असताना म्हणजे सुतक आल्यानंतर आपण देवपूजा काही करत नाही, आपल्या घरातलं देवाला काही आपण देत नसतो. त्यामुळे बाहेरच्याही लेडीजना म्हणजे आपण दुसऱ्यांनाही सांगू शकत नाही ती पूजा करण्यासाठी. त्यामुळे ज्यावेळेस तुमचं सुतक संपेल, म्हणजे 12 दिवस सुतक असतं, तर 12व्या दिवस झाल्यानंतर तुम्ही जो गुरुवार येईल त्या गुरुवारी तुम्ही हे उद्यापन तुमचं पूर्ण करू शकतात. आता हे सगळे झाले. आता त्यानंतर जो प्रश्न राहिलेला आहे, त्या उद्यापनात जर आपण ठेवलेलं जे नारळ आहे लक्ष्मीपूजनासाठी जे पूजेसाठी आपण नारळ ठेवत असतो कलशामध्ये, तर त्या नारळाचं काय करायचं? तर बरेच जण काय करतात, तर ते प्रसाद म्हणून ते नारळ फोडतात आणि खातात. परंतु हे चुकीचं आहे, कारण आपण हे कलशात ठेवलेलं नारळ जे आहे ना, तर त्याची लक्ष्मी माता म्हणून आपण त्याची पूजा करत असतो दर 4 गुरुवारी. आणि त्या पूजेचंच नारळ आपण ते एखाद्या दगडावरती घाव घालून आपण ते फोडणार, म्हणजे देवीला फोडल्यासारखं होतं. 4 गुरुवार आपण त्याची मनोभावे पूजा केलेली असती आणि आपण ते फोडणार, हे योग्यच नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे नारळ
फोडायचं नाही किंवा ते खायचं नाही. तर या नारळाचं करायचं काय, तर या नारळाचं तुमच्या घरामध्ये तुम्ही जो म्हणजे आपला कायमस्वरूपी जो कलश असतो, तर त्या कलशाला जर कोंब जर आलेला असेल, तर ते नारळ तुम्ही बाजूला ठेवा आणि जे आत्ता लक्ष्मीच्या पूजेत जे नारळ होतं, तर ते नारळ तुम्ही या ठिकाणी पुन्हा परत कलश स्थापन करा त्या नारळाचा. आणि ज्याला कोंब आलेला आहे, तर ते इतर शेतामध्ये कुणालाही लावायला द्या. आणि हे लक्ष्मी मातेचं नारळ आहे, तर ते कलश त्याचा कायमस्वरूपीचा स्थापन करा. तर अशा पद्धतीने ही पूजा तुम्ही अगदी मनोभावे आणि नैवेद्य काय दाखवायचं आहे देवीला, तर देवीला खिरीचा नैवेद्य लागतो किंवा पुरणपोळीचा. आणि त्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही, तर अगदी भाजी भाकरीचा, कारण भाजी ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे. म्हणून जरी तुम्ही पुरणपोळी केली तर त्यामध्ये थोडीशी भाजी करा किंवा तुम्ही इतर स्वयंपाक केला तर त्यामध्ये थोडीशी भाजी करा. म्हणजे हा देवीला नैवेद्य समर्पित करायचा आहे. नैवेद्य ठेवताना नैवेद्याला दृष्ट लागू नये म्हणून आधी खाली आपल्याला पाण्याने चौकोन काढायचा आहे 2 बोटांनी आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करा पूजा. श्री स्वामी समर्थ.